8-4 दिवस दिवाळी राहिली म्हणजे आमच्या बाला आम्ही म्हणा अण्णा दिवाळी साबण आणा बरं का. अहो तुमच्या वही बैलच नाही ती गुरच नाही तुम्ही बघताय नेताय काय. अहो औषध आता मारून आलाय आणि मारता काय माणसं म्हणलं तुम्ही. बिबा ववा आणि लसूण ही चेचायचे तिन्ही आणि त्यावेळेला मेटकरीच लावण होतं हाय म्हणून आहे त्या लावणार तिथे डिलिव्हरी झाली. अहो रुपयाला पाहिले ज्वारी 2च पाडती मारायची जायची 2च पडलं पाहिजे. छकाडी तर मला निरगोड्याचे असतात फॉक असे अंगठ्या ह्या टॅबला ठेवून त्याचा सटका जर हिथं दिला तर बोंबडत होतं पुरं ठोट काय होतं तसलीच मास्तर आता आहे ती कसं. पण काय करा या म्हाताऱ्याला काय काम आहे आता असा म्हणला तसा म्हणला म्हणून आम्ही आपलं ग बस. पहिला आता तुम्ही म्हटलं बहीण भावाचं नातं लय म्हणजे असं घट्ट होतं. तर आता समजा बहिणीचं लग्न झालंय आणि बहिणीला आता आणायचं जायचं झालं मग त्यांना आता पहिलं तर असं नव्हतं फोन नव्हतं काय नव्हतं निरोप द्यायचं झाला तर काय किंवा आणायचं जायचं झालं तर डायरेक्टच जात होता किंवा कशाने जात होता तुम्ही. बैलगाडीने किंवा सायकलीवर. सायकल किंवा बैलगाडी असायची. बरं मग ती बहिणीला कसं कळायचं की आणाय यायला लागलोय वगैरे असलं. अहो कळायचं म्हणजे अहो ते सण आला म्हणजे बहीण म्हणते की आज इथे का उद्या का इथे एक बहिणीनं ते चितल्यालाच असतंय हो. आयला उद्या किंवा आज किंवा उद्या इथे भाऊ मला न्यायला येईल. अहो ती पद्धतच ती 2 दिवस सण 4 दिवस असल्यामुळे ते भाऊ न्यायलाच येत होता जात होता त्यामुळे ते बहिणीला कळतच होतं. सांगायची काय पद्धत लागत नव्हती आता मोबाईलच्या तुमच्या ते मनानंच ते सण आला की ते ठराव दिवस असते या आमच्या दिवसात भाव येतोय. ती पहिलं म्हणू शकतो की आपण ती ओढ पण तशी होती बहिणीची पण तशी भावाची पण आणायची आहे तशी. ते अलीकडे एवढं काय तसं नाहीये गेलं तर आलं तर आलं नाही तर गेलं तरी गेलं असं थोडं. अहो आता त्यांचं जुळतच नाही बहीण भावंडाचं. अहो बहीण लई त्यानं मला असं केलं नाही मला दिलं नाही मी हिसाच मागते मला अमकंच केलं पाहिजे. त्यानं मला नाही मला असं केलं मी गेलतो तर मला नीट बोलली नाही मी तिला आणायच जात नाही. अहो ही पद्धत आता नाही पहिली भांडणं होत नव्हती. अहो पहिली अहो लई परमाने भांडणं व्हायचं म्हणा. अहो गळा पडून एकामेका भेटत होते. बरं असं काय वाईट वंगाळ बोलायचं राहिलं हे करायचं. अहो आला भावन बहीण आली माझी गळा पडून असं भेटत होती एकामेकाला. आज ती पद्धत होती इतकी माया झाला त्यांचा अशी भेटत होती. भावाभावाचं पण नातं असंच होतं का. भावाभावांचं पण नातं असंच. भावाभावी कवा काय ना थोरल्या भावाच्या धाकट्या भावाने सगळ्यांनी मान राखायचा. एखाद्या वेळेला काय तर रागानं वैतागानं थोरल्या भावानं शिवी दिली तर ती धाकटा भाव खाली मान घालून जात होता. पण ते मला कार शिवी देतो मला का असं दिले म्हणून ते महागारी फिरून बघत बी नव्हता शिवी बी देत नव्हता काय त्याला म्हणत बी नव्हता. पण पुण्यात ती थोरला भाव तिकून जीवाला खाऊन घेत होता. आयला मी त्याला उगाच असं बोललो. बरं ते अलीकडे नाही आता आहे का ते तसं आता नाही असली परिस्थिती आमच्या काळातली आमच्या ह्याच्यातली होती. मी आता बरेच वेळा असं ऐकलंय की म्हणजे ऐक तुम्ही की ह्याचा जन्म रानातच झाला मी डिलिव्हरी रानातच झाली ही असं म्हणजे ही कुठेतरी ऊसतोडीला गेलं तिथं ऊसायात तोडणे रानातच त्याचा जन्म झाला. म्हणजे पहिलं असं व्हायचं का म्हणजे अलीकडे तर बघताय तुम्ही की पहिल्या महिन्यापासून गोळ्या औषध चालू आहे ते. अहो ते काय मग हीच आम्ही म्हणतो काय असलं. अहो तिला काय नाही आता तुम्ही म्हणताय पहिल्या महिन्यात गोळ्या चालू. अहो ती नुसते तिच्या गोळ्या चालू नाही त्या. अहो आमच्यासारख्याला देखून लय ताप आहे ती. अहो तिला बादली भरून आंघोळीला नेऊन द्यायची तिला अनुमाने द्यायचं तिला. अहो म्हणजे काय ते तिनं कायच नाही ते अहो काय उचलायचं अहो काय काय कारण आम्ही सगळं करून द्यायला लागते तिला. हो आणि पहिलं कसं असायचं. अहो पहिलं काय नाही. अहो ती लई लोकांचं उदाहरणं द्यायची काय भानगड नाही. माझा पोरगा धाकटा आजोळला गेलती माहेरला गेलती बायको माझी त्या आले तर निम्या वाटत डिलिव्हरी झालती. बर इष्टीतनं उतरले इष्टीनं आलते पेलो म्हणून बाळणीला आले बाळण्यात उतरले आणि त्यावेळेला मेटकरीच लावण होतं हाय म्हणून आहे त्या लावणात तिथे डिलिव्हरी झाली. आणि तिथल्या झाली डिलिव्हरी झाल्यावर तिथल्याच बाळणीच्या माळ्याची लोक तिनं बैलगाडीत जपून आणून घालवलं घरी आमच्या तिला ती लेकरून ते बाळ. पहिला असं दवाखाना ते तसलं काय कशाला दवाखाना काय नाही कशामुळे असं झालंय. पहिली सहजासहजी होत होत्या डिलिव्हऱ्या किंवा असं वजन हे म्हणते अलीकडे काय बदल झालाय असं वाटतं. अहो बदल झालाय म्हणजे माझी एक शंका आहे बघा हे डॉक्टर लोकांनी मोठं कसं व्हायचं पैसे कसे मिळवायचं काय करायचं ही पद्धत निघाली आणि त्यात आता काळात म्हणजे बायका लय लाडक्या झाल्या ते. अहो काय काम सांगायचं बरं ना. अहो पहिले ज्वाऱ्या काढायचा बाया
तुम्हाला शेंगा चाळायला बाया, कडबं काढायला बाया, वैरणीचं मीठ आणायला बाया, खोरपान करायला बाया, सगळ्या. ती ताकद पण होती थोडक्यात. अहो ताकद म्हणजे काय, ती खात होते. अहो देशी धान्य, ज्वारी देशिया, तुम्हाला कारली देशी, बटाटे तुम्हाला देशी, रताळ 5 महिन्याचे. अहो शिजवली म्हणले मग लाल भडक आतनं पिवळे हडोळ होत होते. आता तर कापसावणेच रताळ लागते ते. अहो हे असलं. आता बघितलं आपण तर पेरणी करायची म्हटलं तर लगेच आपण बाजारात जातोय, ते मक्काचे पिशव्या हे त्या. पहिलं काय असायचं असं? काय नाही, पहिले घरचेच. तर आता औंधा ज्वारी केली, त्यातलीच कणसं निवडायची आणि एक पोतभर 8 पायल्या 4 पायल्या ती मोठी मोठी कणसं काढायची, ती ठेवायची, ती बडवायची आणि ती तशी ठेवायची. आणि ती काही बडवून उपणायची नाही, नुसती बडवायची. त्या कुशी सुद्धा ती भरून ठेवायची. का तर ती कुस असते मग त्याला आळ्या किड काय होत नाही. तर म्हणून ती जेव्हा पेराय न्यायची तेव्हा ती पाकडून बायांनी ती पेराय द्यायची. घरचे ते पिशव्या काय नव्हतं. पण अलीकडे बघितलं तर आपण ती बाजारात पिशव्या आणतोय तरी पण मला वाटतं की मकाच्या ह्याच्यावर 3-3 वेळा फवार मारावं लागते. पहिला अशा आळ्या बिळ्या पडायच्या. अहो आळ्या कशावर, अहो भाजीवर तिकून आळ्या पडत नव्हत्या कशावरच. आता काय केलं, मी मध्येच मागल्या 5-6 महिन्यात पाहुण्याकडे गेलतो एका. मग ते गेल्यावरती पाहुणा मला, करा पाहुणं तुम्ही आंघोळ, मी फवारा मारून येतो म्हणला. मी मला कशा होतं, वांग्यावर मारून येतो मला फवारा. बरोबर मी आंघोळ केली, आपलं चहा घ्यायला तर ते फवारा मारून आला. आंघोळ केली त्यानं, आपलं चहा घेतला. हे बायकोला मला चल चल चल. मी म्हणलं कुठं? अहो वांगी तोडायची, मसूरचा बाजार आहे म्हणला. अहो औषध आता मारून आलाय. आणि मारता काय माणसं म्हणलं तुम्ही? अहो आळ्या मरणा त्या मनात माणसं का मारायची म्हणलाय. अलीकडे कुठल्या पालेभाज्या असू द्या किंवा धान्य असू द्या, त्या फवाऱ्याशिवाय येतच नाही. आणि हे आजार जे होत्यात ती ह्या औषधामुळेच आजार होत्यात, लय वाढायला लागले. अहो लय म्हणजे काय, पहिली माणसं आजारी पडत नव्हती. आजार नाही. अहो मला कळतंय जलमल्यापासून म्हणा, मी माझा थोरला पोरगा पहिला झाला, ती 7वीला शाळेला गेलं इंजेक्शन मॅक केलंय बघा. तवर इंजेक्शन नव्हतं मला. इंजेक्शन केलं कसलं इंजेक्शन नाही जलमल्यापासून. ही दुसऱ्याच काय उदाहरण देत नाही, माझं स्वतःच उदाहरण आहे. 7वीला म्हणजे 35-40 वय झाल्यानंतर तुम्ही इंजेक्शन केलं. अलीकडं मग असं डोकं दुखायला चला गोळ्या आणू. पहिला असं सर्दी खोकला झालं काय सर्दी होत नव्हतं, खोकला होत नव्हता. आम्ही तेवढी माणसं ते घट्टच होतो आणि खाणं बी आमचं तसं होतं. मग तुम्हाला पहिलं ते कादेरा होयाचा, जत्रा भरायच्या. जत्रेत दुखणं कार्याला म्हणून दुखणं असायचं. मग ते नाक्यावर टोचायला असायचं. काय नाक्यावर माणसाने टोचायला लस 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 ते टोचायला कार्याला होतो. जत्रेत ते माणसं कोणी गोळवायची व्हायची म्हणतो. मला ती भेवट आहे. मी काय करायचं, एखादा म्हातारा माणूस बघायचो, नाहीतर एखादा दुसरा घट माणूस बघायचो, त्याच्यापाशी ती बैलगाडी द्यायचो आणि नाका चुकून लांबनं मोहर जायचो जत्रेत. पण नाक्यावर चुकून मी टोचून घेतलं नाही. बरोबर, जत्रेत एकत्र गोळा होते म्हणून जत्रेत शिरायची आधी टोचायची. नाक्यावर ते वाटेवरच नाका डॉक्टर असायचे. जे ती इकडून वाट तिकडून वाट, जे वाट असेल त्या वाटेवरती डॉक्टर असायचो. पहिलं आता बघा थोडं काय झालं आपण दवाखान्यात जातो. आता दवाखाना पण भरपूर झाले. तर पहिलं असं दवाखाना होतं का? कुठलं दवाखाना? अहो कुठं तरी एखादा दवाखाना. मग ती दवाखान्यापर्यंत जायचं म्हटलं तर कशाने जायचं? अहो बैलगाडीनं जायचं. मग आता एखादं पेशंट एकदमच अर्जंटच आहे म्हणजे त्याला नेहर लगेच लागतं. या अलीकडे कसं लगेच आपण 4-4 गाडी करतो नेतो, तसं काय होतं पहिलं? अहो काय नाही, बैलगाडी सायकल ह्याच्या काय. आणि तुम्हाला सांगतो उगं तुम्ही काय म्हणता म्हणा. अहो आम्ही पहिली माझं एकट्या सांगत नाही, सगळे दुनिया. अहो एवढी लोक आजारी पडतच नव्हती. अहो खाणं तसंच, हे तसंच. अहो करडी तेल, शेंगदाण्याचं तेल, अहो खायला घरच्या शेंगा, त्याचं तुम्हाला शेंगदाणे कुठते का घालायला. अहो आता काय सूर्यफुलाचं आहे, सरकी तेल आहे, कुठं पाम तेल आहे, कुठं. अहो असल्या तेलाने काय आजार होत त्याला का नाही सांगा. म्हणजे पहिलं बाजारात ना आणायची का घरीच बनवायची? काय तेल कशी? नाही बाजारात ना तिकून झालं करडी तेल.
आणि शेंगदाणा दिल्याशिवाय तेल नव्हतं. म्हणजे चांगलं मिळायचं. अहो चांगलं. अहो तेव्हा करडई पिकत होतं. आता पिकतच नाही तर काय करायचं तुम्ही म्हणला. आता का बंद झाला करडे. पण तेव्हा 25 पोते, 30 पोते, 40 पोते, 50 पोते, 10 पोते, 5 पोते शेतकऱ्यांच्या ताकदीनं करडं होत होतं. बर बर बर. अहो आमच्या स्वतःच. अहो आमची नुसती तर 250-300 पोतं नुसते आमच्याच शेंग निघत होती. 250-3 पोत भुईमुगाच्या शेंग 250-300 पोतं. अहो आता 3 ठिकी निघणार ती. आता अहो म्हणजे काय तुम्ही म्हणताल मग असं कसं काय त्याला. बस सगळं ते असलं सगळं बदल झाल्यामुळे. मग आता पहिलं दवाखाना तर नव्हतंच कारण आजारीच लय पडत नव्हत्या त्यामुळे त्याचा लय विषय काय. अहो ऑपरेशन करायचं म्हणलं तर आमच्या कोणाच्या स्वप्नात नव्हतं. मग जनतेच्या माझ्या एकट्याच्या जनते ऑपरेशन म्हणलं कसं काय असलं काय कोणाच्या ध्यानातच येत नव्हतं. ऑपरेशनच होत नव्हते करत बी नव्हतं. लहान मोठं ऑपरेशन जरी म्हटलं तर लय मोठं झालं असं अशा पद्धती. पहिलं आता अलीकडे बघा आपलं कुठं तर काहीतरी करताना कुठं लागलं कापलं आता लगेच दवाखान्यात जाऊन टाक घेते ते. तसं पहिलं काही लागत बिगत असेलच की त्याला काय करायचं. लय लागत होतं. काय करायचं ते गायत्याल. बर. अहो ते लागलं मग ते आयडन म्हणून असायचं. बर. हा ते काय लोक आयडन लावायचे त्याच्यावर वतायचे त्या लागलेल्यावर आयोडीनवर. आयडन म्हणून ते औषधाचं नावात वाटली ते आयडन वतायचे त्या आयडनवरती लावायचं आणि फडकं वरनं गुंडळायचं. दवाखान्यात जायचं नाही. दवाखान्यात लय फाटलं असलं तर काय करायचं. अहो लय म्हणजे काय किती फाटत एवढं फाटत मग तेवढं फाटलं तर कुठं तर दवाखाना लांब असेल तर जात. मग काय लोक काय करायचे घायत्याल. बर. काय लोक आयडियन काय लोक घायत्याल करायचे. मग घायत्याल कसलं बिबा ववा आणि लसूण ही चेचायचं तिन्ही. बर. आणि ती तापवायचं वाटेत भांड्यात तापवायचं. ती अगदी उकळी येऊन द्यायची त्याला त्या बिब्याला लसणाला त्या वव्याला ती येऊन द्यायची. त्या आलं की पण जसं बाहेर काढायचं सोमोटी झालं की त्या जखमीवर लावायचं. बर. सोसला जखम बरी व्हायची तर. आणि तुम्हाला ते पुण्या काय करायचं चांगलं श्वासासारखं आपल्या ते स्वतः झाला त्याचा त्या आधी अशी शेकायचं फडक्यात ना असं शेकायचं. बरं. आणि पुण्यात गार जरा थोडं मोठे राहिले असं वाटलं की ते सगळं बोकणं करायचं नाही ते त्या जखमीवर बांधायचं. बरं. हां हां हां. मग ते बरंच होतं. अहो बरं मग त्यात पाणी जात नव्हतं त्याला काय होत नव्हतं ना काय नाही. ते 2 दिवसात होतो ते. अलीकडं आपण बघतो तर माणसं घरी कमी दवाखान्यात जास्त दिसते ते. आणि खाणं पिणं राहणं बदललं काय सगळं बदललं काय नाही त्यात. ते आता बघितलं तर तुम्ही ना लहान मुलं सुद्धा अजून ते मला वाटतं वर्षाचं 1.5 वर्षाचं पण होत नाही तोवरच मोबाईल लगेच हातात येतात. त्यामुळं पण थोडं रडते ती आता मोबाईल नाही आता चालवलं आमचं परतांड आहे ते. अहो ती तिकून झालं तर तुम्हाला तो मोबाईल नाही देणं रडते ते काय खात नाही ते पेत नाही ते रडायचं किती हाना मारा ते मोबाईल द्यायच्यावर राहतच नाही ते. आणि ते मोबाईल देणारे नाही माझे चार्जिंग नाही माझ्या आंबे आलेच नाही आमकं नाही त्याने व्हायचं हे पोरी लवकर देतच नाही त्या पोरं म्हणायची ना असं असली पद्धत चालली आहे. मला अजून काय कळत नाही त्यातलं. आणि ती लावते ते मोबाईल घेते ते काय सांगायचं. पहिलं लहान मुलं अशी करायची का. अहो काय मुलं लहान मुलं पहिले काय लहान मुलं करत नाही ती काहीच नाही असलं तुम्हाला. बर. अहो ती तुम्हाला कमीत कमी लहान बाळाला तुम्हाला 4-5 वर्षे मग 3-4 वर्षात धरा 5 वर्षापासून धरा 3 वर्ष धरा 2 वर्ष धरा. अहो त्याला जे असले कपडे म्हणून नव्हते. बर. लहान मुलं काय घालाय काय असायचं. अहो ते याचं केलेलं असतं आपलं ते शिंप्यानं आपलं ते शिवलेलं असायचं तेवढंच घालायचं. म्हणजे कपडे मिळाय नाही ते पहिले. हो कसे मिळायचे ती पद्धत नव्हती. अशी कुठं तरी शिवणच की हो अशा आयते पेते असला डिरेस असणे मिळ ते शिप्यामुळे शिवणच आपलं ते करायचं त्याला तयार. अलीकडं चड्ड्या बी अलीकडे सगळी दुकानच झाले ते. दुकानं म्हणजे काय आता अहो आज एका 8 दिवसांनी दुसरं आणायला लागतंय. आता आमचं आम्ही करायचं ते 6-6 महिने पण या 6 महिन्यात त्याला घ्यायला लागायचं. अलीकडे बघितलं तर ना लहान मुलं हे असले ते आपण म्हणतो ना आता बेकरी ते चॉकलेट गोळ्या बिस्किट असलं असली मुलं लई खाते. पहिलं असं काय असायचं का असलं काय खायला मागायची मुलं. मग असलं काय खायचं नव्हतं का पहिलं. मग मुलं मागायची काय ती गोळ्या होत्या की
कशा ह्या साखरेच्या गोळ्या आपल्या हे केलेल्या एवढ्या एवढ्या गोळ्या होत्या बघा तेव्हा. बर ती बी गोळ्या ती कवचित कवा तर बर ती का असं रोज कवा नाही. 8-15 दिवसात एखाद्याची कोण तर बा आणत असेल, आजा आणत असेल, चुलता आणत असेल, ते 8-15 दिवसात त्यानं 4 गोळ्या आणलेल्या तेवढ्यात. आणि ते असे कोणतंचपणा करत नव्हते. बर मला अमके गोळी घाल नाही, मला अमकं असं नाही. दिली तर घ्यायची, लेकराचे होतं. आताचे काय आणलं नाही म्हणून गुंधळ घालत बसते ते. तशी नाही, त्या आणून दिली तरच घ्यायची. बरोबर. पण चाललंय कोण चुलता असू द्या, आजा असू द्या, बा असू द्या, कोण चाललं. पहिली पोरं अशी मला गोळ्या आणा, मला आमची आणा सांगायची पद्धत नव्हती. ती जेव्हा त्याने आणल्या दिल्यावरच खायची पद्धत. पहिलं वेगळंच होतं, अलीकडे लयच वेगळं झालेलं आहे. ते हे आपण आता असं म्हणू शकतो का की आता जी पोरगं रडतंय किंवा मागतंय म्हणून लगेच त्याला गोष्टी लगेच हातात आहे, त्यामुळे पोरं पण जरा बिघडत चाललेत, लहान मुलं वगैरे, असं वाटतंय का तुम्हाला? अहो मग आता काय दुसऱ्यांना बिघडायची ती. अहो काय ते आम्हाला ते तसलं पटत नाही. पण काय करायचं, म्हाताऱ्याला काय काम आहे, आता असा म्हणला तसा म्हणला म्हणून आम्ही आपलं ग बसतो इकडे. काय ते तुम्हाला असं काय वाटतंय की आता हे जी आपण सगळे आजारी पडते, ते आरोग्य बिघडलंय, सगळं झालं, ह्याचं कारण काय आहे असे वाटते तुम्हाला? अहो कारण हे औषधच आहे. बर सगळं पहिली ज्वारीवर गवा असं औषध नव्हतं, मिरच्यावर नव्हतं, कशावर नव्हतं, ज्वारीवर नव्हतं, मकावर नव्हतं. पण आता ही काय सगळ्यावरच औषध, शेवट कायच पिकी ना. मग काय जर खाल्लं काय घेतलं तर त्यात ते विषाचा पदार्थ म्हणायचे आणि ते खायचीच पाळी येते. बरोबर. ह्याच्यामुळं असतं. मग तुम्हाला काय वाटतं काय करायला पाहिजे आजच्या माणसाने? अहो निदान माझं म्हणणं काय, चांगलं केलं पाहिजे. आपण ना औषध मारणारं पीक केलं पाहिजे ना, तेवढं खायापुरतं तर. बरोबर. घर खर्चाला आपल्या मिरची लागते, गवारी लागते, या तुम्हाला तो काय लागतंय, ही एवढं का होईना पण तुम्हाला तर घरगती केलं पाहिजे बिन फवाऱ्याचं. ज्वारी म्हणा काय तेवढीच केली पाहिजे. 10 गुंठा, अर्धा एकर बिन फवारा मारायची तेवढीच केली पाहिजे. भेंडी 1 वाफाभर, गवार 1 वाफाभर, मिरच्या 4 वाफ, वांग 1-2 वाफ, अशी पद्धत ती घरच्या खायापुरतं तर ती सगळे आपण एकट्या दोघांना नाही, सगळ्याच जनतेनं असं खायापुरतं करा. पहिलं जे होतं ती असं बाजार भरत नव्हता माळव्याचा. तुम्हाला कोणत्याच गावाला बाजार भरत नव्हता. माळवं इकत आणायला जायचं, नामकं जायचं, माळवाना जायला लागते बाजार, काय नाही. त्याल मीठ आणाय पुरतंच बाजार गावात. असं माळव्या तळव्याचा बाजार भरत नव्हता पहिला. बरं. किराणामध्ये फक्त तेल मीठच आणायचं. तेल मीठच आणायचं. बरं. मग पहिले साबण वगैरे नसायचे आंघोळीला, कपड्याला? असायची की. कसल्या? अहो ती असती गोल साबण असायची. पण ती कसे दिवाळीला तेवढी 1. बरं. मग आधीमध्ये अंगाला हे आधीमध्ये काय नाही, नुसत्या हातानं चोळून हे करून आंघोळ. आणि कपडे कशा? कपड्याला बी हातानं काय चोळून निघतील ती. बर. अहो आता तुमच्या असली कपडे आमची पहिली होती काय. अहो मांजरपाट कपडे तुम्हाला आमकं तर किती बी सपकं देऊन धुवा, लई जायचं शाडूच्या मातीनं लावायचे, कोण हिंगणं लावायची तुम्हाला एखाद्या वेळेला, कोण मोठा चालायच्या. त्या मोठं ते बैलच मागं मोरं सरून फपोट झाल्या, त्या फपोट्यात तुम्हाला आणून जाळा गोळसायची, पुण्या नेऊन धुयाची. दिवाळी आली, 8-4 दिवस दिवाळी राहिली म्हणजे आमच्या बाला आम्ही म्हणा, अण्णा दिवाळी साबण आणा बरं का. आम्हाला साबण तिकून आणा म्हणायचं कळत ना, कारण दिवाळी साबण, नुसती साबण आणा असं तिकून नाही, दिवाळीच म्हणायला लागत होती. मग दिवाळी शेवटी आणतच नव्हती हो. पहिले एवढंच माहिती, दिवाळी आली का साबण येते. पहिलं ही जी सण वगैरे असायचं, मग आता ही अलीकडे तर बघतोय आपण सण किती लगेच दिवाळी आलेली पण कळत नाही, गेलेली पण कळत नाही. कुठला पण सण झाला तर पहिली लोक सण साजरं कशी करायचे आणि कुठलं सण असायचं? अहो सण असायचे, दिवाळी असायची, पोळा असायचा, सक्रात असायची, पंचम असायची. तुम्हाला सांगतो हे सण असायचं हो पहिलं. सण साजरं कशी करायचे? असं काय पोळ्या करायच्या. पोळ्या करायच्या. पंचम आली म्हणलं की पोळ्या करायच्या. ही कराय बहिणी आल्या, पुऱ्या आल्या, मग त्यांना लिंबाच्या झाडाने झोका बांधून द्यायचं. पहिलं नाडं होतं मोठ्याचं, मोठ चालू ते जुनं नाडं निघाल्या, त्या नाड्याचं ते त्या लिंबाच्या झाडाने मोठा असता फाटा बघायला, त्याला ते नाड्याचा झोका बांधायचा.
त्या पोरीनी बहिणीनी ह्यानी त्याने ती झोका खेळायचं त्याला पंचमी. येळभर झोक्या संध्याकाळी पण गावात ते गाणी म्हणायला पंचमीची. ते गवर करायच्या गौरीपाशी आहो 100-200 बाया पोरी एकत्र जमायचं एकत्र तिथं जमायची गाणं म्हणायची आपली तिची काय काय ते गाणी देवाची पहिली त्यांची ती म्हणत होती ती गाणी म्हणायची आपली ती बाया सगळी काय. मग तिथं ते पुजारी म्हणून असायचा. मग तिले असू द्या कोण वाणे असू द्या कोण एकानं कोण असू द्या ती पुजारी त्या गौरीचा असायचा. अहो ती 100-200 बाया जर तिथं गाणं म्हणायला लागल्या तर ती पुजारी म्हणणार ती गवर करणार तेवढाच माणूस तिथं. दुसरा गडी माणूस किंवा पोरग की टोरग तिथं आज जायचा हेच नाही. बरोबर आहे. अहो तेवढं लोकांवर दबाव होतो पहिलं. शियाला म्हणायचं ती मग ती गवर गेली पताळा नाना आलं कपाळा असल्या गाणं काय वाया म्हणायच्या. हो सण लय हे साजरं करायचं एक लय मजा सण. हो बर. दिवाळी वगैरे कशी आहे? दिवाळीला आपलं काय कानूला हे ते करायचं आपलं काय कपडे आपली बहिणीला करायचे इकडे तिकडे करायची. दिवाळी आपली आंघोळी घालायची बहीण. बर. दिवाळीला आंघोळीला मी अजून बहीण दिवाळीत पण पहिल्या बहिणीसारख्या येत नाही त्यात भेटत नाही. त्या एखादी येते एखादी येत बी नाही. अलीकडे बदललंय सगळं. बैल पोळा कसा असायचा? बैल पोळा काय पोळा आला मला मग तुम्हाला तो बैल धुयाची रंगवायची त्याला हिंगोळ आणायचा बेगड आणायचं त्याला गाड्यातलं तोडं आणायचं शेंब्या आणायच्या त्या शेंब्याला गोंडं आणायचं मस्तकावरचं बाशिंग आणायचं अंगावर टाकायच्या झुल्या आणायच्या पोळ्या टायमाला. ते आपलं ते करायचं रंगवायचं गावात आपलं ते घालून मिरवून आणायची बैल. अलीकडे तर आम्ही असलं बघतच नाही कुठं काय दिसत. अहो तुमच्या वही बैलच नाही ती गुरच नाही तुम्ही बघताय नेताय काय. पहिलं सण पण लय मजा सणाला पण लय मजा असायची. सगळ्या सणाला सगळी ज्या त्या पद्धतीचा सण ज्या त्या पद्धतीनं होत होतात लयच मजा येत होती. आणि खेळ पण लय वेगळा असतील. पहिले खेळ काय असायचं म्हणजे पहिले आता बघतोय आपण मुलं बघितलं तर मोबाईलवरच खेळते ती टीव्हीच बघते. खेळ म्हणलं तर दिवाळी एक महिना आहे म्हणा किंवा 1.5 महिना आहे म्हणा दिवाळीचा. तर दिवाळी आली महिना 1.5 महिना म्हणलं तर आमचं ते सोकट्या चालू होत होता. कसं गावात असे सोकट्या म्हणून असे असायचे आणि त्याला पट म्हणून एक कपडा शिवलेला असायचा घर. आता तुम्ही त्या कोळशांना तरी एका वाटता चंपाळ्या म्हणते ते अलीकडे. तसली घरं करणार असली त्या सोकट्याला ती कपडेच केलेला असा शिवून ती काय असं करणार. मग त्या ती टाक पकडा 2च पडलं पाहिजे 10च पडलं पाहिजे पकडाच पडला पाहिजे अशी ती कवड्या तुम्ही आपल्या त्या चिचोक्याच्या चंपळ्या मारताना ते कवड्या असायच्या. कवड्या आता कवड्या आपण बैल असे जनावरा गळ्यात त्या कवड्या असायच्या एवढ्या किंवा ते गळ्यातनी बायाच्या कवड्या माळ असती ती शंकासारखं म्हणताय का बारके. देवाच्या आता अंबाबाई देव आहे त्यांच्या गळ्यातनी असते त्या. बर ती एक असायची कवड्या. मग ती कवड्या असे टाकायच्या. मग काय उतान्या पडल्या काय पालत्या पडल्या काय पडल्या तसं नाही. मग ती एखाद्याची जर सोकटी मारायची असली आणि ती 2 पडल्यावरच मारणार आहे सोकटी. मग तो एकीकडे मी एकीकडे खेळणार असं म्हण. मग मला तो सुकटी जर गावायची असते मारायची 2 पडल्यावर ती सुकटीत मारणार आहे. मग मारणार म्हणजे ते निघून पण पहिल्या जागेला ते 8-10 जण खेळायला असायचे. मग ती माझ्याकडल्या माणसाला मी म्हणा 2च पडलं पाहिजे 2च पाड ती मारायची जाय ती 2च पडलं पाहिजे. मग ती 2 पडलं मग ती थाप द्यायची हा गड्या 2च पडलं. असते ती दिवाळी सोकट्याचा खेळ. मैदानात काय खेळायचे? मैदानात काय खेळ पहिलं खेळ अजून काय काय असायचं? लोंपाट असायचं. बर. तुम्हाला गजी डोला असायचं. बर. पुण्या पंचमी टायमाला ते लगोरी असायच्या. बर. लगोर खेळायची गडी. बर. म्हणजे खेळ पण भरपूर खेळत असते. भरपूर माझी काय होती लगोर अशी मांडायची ते. बर. त्याच्यावर 5 असायची एकावर एक लाकडाची केलेली इथं एवढा. आता आपल्या पोराची नाही का ते खेळते कमी झालंय पण खेळते कुठेतर अजून चालू आहे. ते आता बॉल वापरतात. पहिलं काय वापरायचं? चेंडू. कसला असायचा? चेंडू लाभराचा. ती भेटायचा पहिलं. अहो लय मोठा ना अगदी आता लाभरात असे आहेत त्या का. बर. त्याच्यावर माणूस उभा राहिला तर ते कोणते असं लवत नव्हतं चेंडू. असली लबरा होत्या पहिल्या.
मग ते फेकून पण मारायला लागत नव्हतं का? कशा माणसाला काय पिकून अहो ती खाली जाहरायला आता तुमच्या आपलं ही चालते का नाही क्रिकेट क्रिकेट हा त्या पद्धतीनं असं आणत ती जलते असं हिकुंडत एक 10 जण आणि ते 2 पार्ट्या ह्याला एक पार्टी हाना एक मग असं हिकुंड हाणायचं ते खाली तिकडल्याने जिहालायचं बरं ज्याला ते आवड मग ती कोणाची आवड होते ते काय ते त्याला लगोरीचा खेळ म्हणायचा. अलीकडे आता ती काय कुठं बघायला मिळत नाही काय बघाय नाही आता त्यांना अहो त्यांना कोणाला येत बी नाही ना आता ते दारू प्यायचा गांजा वडायचा आणि कोणीकडे गाडी फोकारीत आणत बसायची हीच आता येणार आता तसं खेळायला कशाचा मैदानी खेळ नसल्यामुळे पण आजारी बरीच पडलेले कारण अलीकडची मुलं बघतोय मोबाईल टीव्ही ह्या अशाच गोष्टीत घरातनं बाहेरच निघत नाही ते. आता आम्ही तर तुमचे खेळ खेळतच नाही किंवा बघतच नाही किंवा ते हेच होत नाही. तुम्ही अलीकडच्या काळातलं क्रिकेट बघता का तुम्ही? बघतो आम्ही बातम्या हे असलं काय असलं ते बघतो. तुमचं तुम्ही केव्हा माझी चौकशी करा आता ती मी ती मालिका कुठलं काय काय असं टी व्हीत तुम्हाला अजून बघितलं तर मला मी फक्त बातम्या आणि क्रिकेट. त्या मालिकांमुळे पण जरा बिघडत चाललंय. बघतच नाही मी बघणारा शिव्या देतो पण ती म्हणते हे म्हातारलं काय बातम्यातून त्या क्रिकेटचं पुरून घ्यायचं आहे. मग त्या मालिकांमुळे पण जरा थोडं बिघडतच चाललंय सगळं म्हणून त्या मालिका म्हणून टीव्ही आली मोबाईल आलं सगळं बिघडत गेलं सगळं बिघडत झालंय काय देखून नाही मान मानतोक राहिला नाही भ्यापान कोणाला नाही मान मानतोक म्हणजे आजा आजे चुलते शेजारी पाजारी काय आमचा एखादा ते मराठी शेजारी आमच्या असायची सगळी राहणार आमच्या भाऊ असं तिकडून यायला लागलेला दिसला तंबाखू खायला लागलेलं असतं ते एकदम कापकीनं तिथे दिसला तर आम्ही हातात तंबाखू खायला टाकून देत होतो शेजारी आज दिसला तर मोठं कोण दिसलं तर होय आणि आताची काय नाही बापल्या बसून दारू पेत्यात या बापल्या बसून डाव खेळत्यात या अहो म्हणजे काय पद्धत सांगा तुम्हाला लय मानपान राहिलाच नाही. अलीकडे सगळं ते बिघडतच चाललंय. असं बऱ्याच गोष्टी अशा असायच्या की तुम्ही म्हटलं मानपान असेल किंवा बहीण भावाचं नातं असेल हे असेल पण अलीकडे ते कुठं दिसतच नाही. नातं पण दिसत नाही आणि काहीच दिसत नाही. आणि कुटुंबात पण बघायला गेलं तर एकत्र कोण बसून जेवत नाहीत. हे जर तोंड इकडं तर त्याचं तोंड इकडं. पहिलं गप्पा निवांत मारायची पण ते अलीकडे राहिलं नाही. मग नाही ना गप्पा मारायची एका पंक्तीला जेवायची सगळ्यांनी भावाने गड्यानं बाणं सगळे पंक्तीला जेवायचं. पहिलं इकडे तिकडे जेवत म्हणतो अशी पद्धत होतं म्हणतो. आणि आता काय संबंध येत नाहीत काय येत नाहीत. अहो आता 16वी झाला की ती पोरगा व्हायला राहतो या कशी संघ पंक्तीला जेवायचं मिळून जेवायचं काय करायचं ते वेगळं राहतो त्यामुळे प्रगती पण होत नाही. कशी व्हायची आता ही जी 16वी झाली काही बघ वाटून द्या म्हणून बघलेला निघतो या कसे जेवायची बसायची बोलायची परत कशी राहिली सगळं राहते का. पण तुम्हाला काय वाटतं आता ही समजा आता 2 भाव आहेत ही एकत्र असल्यानंतर एक प्रगती होऊ शकते का वेगवेगळं असल्यावर? एकत्र असल्यावर म्हणजे एकत्र असल्यावर प्रगती होते म्हणायचं. अहो होती माहिती तुम्ही साधं उदाहरण घ्या. एक 4 काट्या 2 काट्या घ्या आणि अशा मोडा बरोबर मोडते ते का बघा आणि एकच घ्या मोडते का नाही बरोबर एकता पाहिजे. अहो म्हणजे असं पद्धत आहे ती. तुम्ही आता थोड्या वेळापर्यंत म्हटलं की पंचमीला वगैरे बायका गावात वगैरे बसायचं. पहिली माणसाशी गावात कार्यक्रम किंवा काय असलं तरी एकत्र बसायची का अशी? होय अलीकडे तर काही नाहीच जात पण पहिली बसायची एकत्र. गजी डोल खेळायची लोंपाट खेळायची ती सोकट्या मी सांगितलं तुम्हाला ती सोकट्या खेळायची हे खेळायचे. पहिलं आता बघितलं तर आपण कार्यक्रम असेल तर लग्न असेल तर पत्रिका छापायच्या कार्यक्रम असेल तर फोनवरनं सांगायचं. पण पहिलं काय असायचं मी आता लग्न असेल एखाद्याचं किंवा अशी काही गोष्टी असेल तर ते निरोप पचवाय झाला. अलीकडे तर पत्रिका द्या. पहिलं काय असायचं असं तांदूळ द्यायचं लग्नाला तांदूळ द्यायचं पण ते वाटायचं कसं? अहो ती पहिली पद्धत न्हाव्यानं वाटायची होती. बरं जे त्याला जे ते कामं दिलेलं होतं पहिली बर ते न्हाव्या पाहिजे आहेत आणि त्या न्हाव्याला पण आपलं काय ते पोशाख संपूर्ण पोशाख करायचा लग्नात. त्यांना पण मान तेवढाच होता. अहो मान म्हणजे काय आणि त्याला काय सायकल जाता इकडं 5, 25, 10 रुपये त्याला द्यायचं बी आणि पोशाख बी संपूर्ण त्याला करायचा. एक दुजापणा करायचा नाही. दुजापणा बी नाही. अहो त्यानं सगळ्या लोकांनी तांदूळ वाटायचं म्हटल्यावर त्याचा आठवडा जात होता. होय
पहिले असं वेगवेगळ्या जाती धर्माची एकत्र बसून जेवायचे का? हो एकत्रित म्हणजे काय ते देत नव्हते हो. ज्या त्या मानापानाने होते जेवत होते राहत होते पण असं काही एवढं एक दुजा नव्हता. पण हा. आता पहिलं तर अशी लई साधनं नव्हती, पण आता बाहेरच्या गावात समजा जायचं झालं म्हणजे ती काय एखादं कोणाचं मयत झालेलं असू द्या किंवा एखाद्याचा कार्यक्रम सांगायचा आहे तर अशा वेळेस ती कोणीही जाऊ द्या पण कशी जायची ह्या ठिकाणाहून त्या ठिकाणी? अहो काय चालत जायची बर. आणि काय सायकल कोणाला येत असली सायकल कोणाला असली किंवा येत असली तर सायकल जायचं नाही तर पाय जायचं. आणि असलं मैत फीत झालेलं जर असलं अहो त्या समाजच जात होता सांगायला. बर. ते कोणी जायचं नाही. बर. ही अहो तुम्ही मग मला काम वाटत ही तांदळाचं काम न्हाव्याकडं आणि हे असं मर्तिकीचं काम लोकांकडे. बर. ही पद्धतच होती पहिली त्यांनीच ती सांगायचं आहे. ओळखायचे माणूस जर सायकलीवर येऊ द्या पाय येऊ द्या ती लांब एखाद्या घरच्या माणसाने बघितले अहो ती लगेच ती म्हणाय आला कुठं जर काय कोणाचं झालं काय माझ्याचं. बर. बर. अहो ती माणूस आल्याला दिसला की ओळखत होती माणसं पहिली. बर. म्हणजे पण जायचं आता सायकल असं नाही चालू 20-25 किलोमीटर चालत जायचं का? अहो बैलगाडीनं जायचं. बर. सायकल सांगायचं ना ती सायकलीवर जाऊ एक चालत जाऊ पण आपण कशा कार्यक्रमाला जायचं झालं बैलगाडी घेऊन जायचं. बर. आता बाजार वगैरे पहिला असायचं अलीकडं आपण बघतो बाजारात गेलो आपण समजा सायकलवरच जात असाल तुम्ही आणि आठवड्यात बाजारला जात असाल. आता अलीकडे बघितलं तर आपण बाजारात गेलो एखादा पाहुणा लांब उभा राहिलेला असला एक तर ती बघून न बघितल्या करतो नाही तर लांबनं तिकडं तोंड फिरून तिकडून तिकडे जातो म्हणजे ज्याला बघायचं नाही किंवा एखाद्याला भेटायचं तर येऊन भेटतो. पहिलं कसं असायचं? अहो पहिलं लय आलो की पानाला लय. बर. गेलं की गाठ पडली की रामराम करायचं. बर. रामराम केला की बसायचं आपलं काढली चंची पानाची. बर. रामराम करायचं पानाची चंची काढली की आपलं पान सुपारी कातरायचं पान खायचं हे करायचं माझ्या गप्पा मारायच्या हे करायचं. अहो ही पाहुण्यांची पहिली पद्धत होती. पाहुणं काढ रामराम करायचं आणि पान खायची पद्धत बसून सावले आणि पुणे आपलं तिकडल्या तिकडे गप्पा मारायच्या पान खात पान खाऊन म्हणा पान खात म्हणा गप्पा. अहो आताच्या काळात काय झालंय माहित आहे का? अहो पाहुणा दिसला की दारू दुकानाकडे निघाली बघा. अहो काय आलो केन कसलं बोलणं कसलं काय करणं पहिलं पान खाणे मानतो आणि गप्पा मारणे. अलीकडे सगळ्याच गोष्टी बदलत गेल्या. अहो मग काय असतं पहिल्या बाजार बिजार करायचं झालं तर थोडक्या पैशात होत असेल. अलीकडे बघतोय आपण पैसे भरपूर घेऊन जातो पण पिशवीभर पण बाजार येत नाही. पहिलं थोडक्या पैशात त्या गोष्टी होत असलेल्या. अहो ते थोडक्या वयात मागा तुम्हाला सांगितलं होतं अहो रुपयाला पाहिले ज्वारी येत होती. अहो मग हे असं काय 2 पैशाला पिशवी भरून माल येत होता 2 पैशाला. बर. मग ती सगळीच पद्धत होती. त्या गड्याला 1.25 रुपये हाजरी होती. बायला 2 पैसे हाजरी होती. त्या गवंड्याला 5 रुपये हाजरी होती समजा. त्या बिगाऱ्याला 2.5 रुपये हाजरी होती. बैलाला तिकून त्या काळात 5 रुपये हाजरी होती. ती काळ म्हणजे कुठल्या काळात? म्हणजे आम्ही एक 20-25 वर्ष 60च्या आसपास 1960च्या आसपास. बैलाला तिकून 5 रुपये हाजरी होती. दिवसभर राबायचं. दिवसभर 5 रुपये. बर. त्या काळात सोनं बिनं कसं तोळा असायचं? अहो असं काय 100-125 रुपये तोळा. बर. 100-125 बी आज 60-70च असत एखाद्या वेळेला पण आपण 100-125 जरा एवढ्याच त्याच्यात. बर. आणि ही आपलं जमिनीचा दर कसं होतं त्यावेळेस एकराला? अहो जमिनीचे दर काय अहो आमच्याच आज्यानं थोडी जमीन आमच्या आज्यानं तर म्हणतो एक जण शेजारा रान इकाय निघालं. बर. निघालं. अहो ताल बोलायचं काम नाही ते 6 एकर ताल बोलायचंच काम नाही. त्याने इकाय काढली 6 एकर. आता पैसे कोटायचं. बर. काय घ्यायची तर वाटते मग बरोबर. मग मी आमच्या आज्याला 4 लाख होतं. तुम्ही होता का त्यावेळेस? आम्ही होतो की पण बारकं होता. बारकं उगा असं म्हणजे 1940च्या आसपास कळत बोललेले का असं 7-8 वर्षाचा मी. एवढं ती बोललेलं ऐकलेलं एवढं. मग ती घेतली. मग ती झाली. आता पोराज म्हणला का ती निघाली पण आता आपल्याला झेपते का तेवढी जमीन? खरं काय तर मग मेंढर होते 60. एक लेख होता मेंढराकड, एक होता बैलाकड, एक होता गुराकड आणि एक आपलं दारात तटल त्या कामावर
एक लेक आणि म्हातारा आपलं आमचा आजा आपला कारभार आहे ती कारभारावर घेऊ मला मेंढरे ऐकू मला सगळे. मग काय आता काल मेंढरे ऐकून काय ऐकून तर भागते का करू काय ते म्हणून मग ती 6 एकर ताल तो मग मागतो 600 रुपयाला ठरली. 100 रुपयाला एकर. 100 रुपयाला एकर. हां हां हां. मग आता मला एक 60 मेंढर आहेत त्यातली 10 ठेवूया म्हणले हां हां. आणि 50 एकू म्हणले. बरं बाबा काय आता ते बाजाराला मेंढर नेले 3 रुपयाला 1 मेंढी. बर. आता 50 मेंढरात किती झालं 150 रुपये. बर. 3 रुपयाने मेंढी म्हणल्यावर बरोबर. हां देखील ती 50 मेंढरात 150 रुपये आलं. हां हां. आणि पुणे खोंड एक 5 होते 10 गाया होत्या आमच्या आजाबाई. ते खोंड 10 रुपयाला एक खोंड. बर. ते एक 50 रुपये झालं. 200 रुपये झालं. 200 रुपये. मग आमच्या आजापाशी एक 50 रुपये होतं शिल्लक आपलं आपलं शिल्लक माझ्या. मग आता काय करायचं काय जमून मग पाहुण्या रावळ्याला काय शेजा पारायचं जरा काय मग असं घ्यायला लागलो. मग मदत करता का पहिली लोक मदत करत होती एखादं घ्यायला त्याला घेऊन द्यायचं. आता काय म्हणतात मी घेतो ते एवढ्याला मग मी एवढ्याला घेतो. तशी पहिली लोक नव्हती ती घ्यायला लागला तर त्याला मदत करत होती. बरं बरं. मग ते आपली कुणी शेजा बाजाराने काय मदत केली पाहुण्या रावळ्याने काय मदत केली आणि त्या विकणाऱ्या मालकाला मला काय 150-100 कमी पडत्याला ती 4-6 महिन्यानं गाड्या घ्यायला लागत्याला तुला. तर मग ती मला बरं बाबा घ्या म्हणलं काय दिले असे करून मग ते मेंढरात काय 100 रुपये एकराच्या आसपास दर होतं त्यावेळेस आणि मेंढ्या 3 रुपयाला यायच्या. मग पहिलं शाळेत वगैरे जायची का पोरं? जात होती पण कवचित एवढं नाही. मी का बरं जात नव्हते म्हणजे अवघड होतं म्हणून जात होते का काही काम असायची? नाही अवघड नाही. अहो त्या आमच्या काळात आम्हाला शाळेची नोकरीची आवडच नव्हती हो. बर. आम्हाला एक 100 मेंढी कशी आम्ही पाळू 10 गाया कशा पाळू 4 बैल कशी पाळू शेजाकडे ती पोरं लावायची हीच आवड आम्हाला हो. पहिले एवढं शिक्षण नव्हतं शिक्षणाच आवड मग मला बी लावलं होतं की. बर. मग पहिली पद्धत काय होती मला शाळेत लावलं. मग मला काय ते बैलाचाच नाद आमचं चुलतं गाडीत बसवून न्यायचं तिथे दिंडावर बसवायचं फिरवायचं ते मला ते शाळेतलं काय मला नादच नाही येणंच मला काय. मग बघितलं 8-15 दिवस बघितलं काय गेलोच नाही मी. पुण्या पहिली पद्धत होती मोठी मोठी पोरं बघायची आणि त्या पोराला ओढून आणायची पद्धत होती. बर. मग आले की 5-6 पोरं आलीच दचकाटच्या दचकाट निघालं मला ओढत. बर. आणि त्या आईबाप बी शाळेत जायना म्हणून काय म्हणत होती त्या पोरासनी मास्तरला. बर. ती लावायची निघालं मला त्या पोराने धरतो. मग आमच्या गावात नव्हती तेव्हा शाळा. बर. आमची शाळा मारुती देवळात भरत होती. बर. मग आमच्या गावाला शाळा देखून नव्हती. गावात मारुती मंदिर होतं त्यात शाळा. मग त्याची शाळा मग त्या पोराने धरून नेले. त्या मास्तरनं मला मारलं नाही काय केलं नाही. बर. नेलं त्या पोराने धरून की पुन्हा मग ते 2-3 पोराला खालनं उचलून धरायला लावलं. त्या मारुती देवळाला खोट्या होत्या त्यात असं धरलं की चिमिटी करायला लावली मला त्या खोटीत अडकवलं की सोडलं. अहो काय ते हाते चिमिटी निघते का त्या खोटीला अडकवलेली सांगा. बर. अहो ते गिची निघना बेन कायच होईना ती नसतं माझ्या तोंडाकडे बघायचं मास्तर जे बाहेर पडते काय जरा काय होतंय काय काय शिक्षा म्हणून का? अहो ती येत नाही शाळेत म्हणून. बर. जे तसं जे केलं माझं पांढरं डोळं झालं. अहो ती शाळेत गेलोच नाही पण मी आता मला येत नाही नुसतं गेलोच नाही. नुसतं गेलो नाव तेवढं ते आधीला तिथं आहे शाळेत दाखला शाळेत मला काहीच येत नाही ना आलं. मग ते आता पहिलं तुम्ही म्हटलं तर मास्तर केलं तर भीती पण तेवढी वाटायची मास्तरचं भ्या पण तेवढं असायचं. अहो भ्या म्हणजे अहो असे काय पोराचे ते टेबलावर ठेवायला लावायचं आणि सकाळी तर मला निरगोड्याचे असतात फॉक असे अंगठ्या ह्या टेबलावर ठेवून त्या सटका जर हिथं दिला तर बोंबडत पोरं ठोट काय तसलीच मास्तर आता आहे ते कसं पण पहिलं घरी येऊन आई वडिलांना सांगत होते पोरं काय मारलंय मास्तरनं म्हणून सांगत होती मास्तर आई वडील तू नीट शिकत नसशील तू नीट लिहित नसशील अजून जरा मारायला पाहिजे तुला म्हणायची. पण आज बघितलं तर चल कुठल्या मास्तरनं मारलंय म्हणून पोराला शाळेत घेऊन मास्तरलाच आई वडील घेऊन जाते. जाते ना असं का
मग आता मास्तर तसं काय शिकणार तर कसं असेल तसं ते बी त्याच पद्धतीने वागायला लागले. अहो पहिले जे 7वीवर जे जेवढं येतंय ते आवटं बावटं मोडे येतंय तेवढे आता मॅट्रिक झालेले तुमच्या पोरासनी येत नाही. पहिल्या 7वीच्या लोकांनी 5वीच्या पोरास माणसाला पहिले येत होतं. गुन्हाकार काही लय सांगत ना तुमचं आजोबाचं मी कवा गाडवा सांगाय. अहो ती दुकानदार काय बाजार का ती पेनानं असं लिहून हिशेब करत होतं. तर तुमचा आजानुसार तोंड सांगत एवढं झालंय. आता त्यांना ते आवटर पावटर ते पहिली जुनी शाळा शिकलेल्या जुन्या माणसांचं ते तसंच मी शिक्षणच तेवढं म्हणाय थोडं शिक्षणच तसं होतं. पण अलीकडं बघ शिक्षक दिसला तर ये म्हणते ते शिक्षकासंगच गप्पा मारायच्या शिक्षकांच्या खांद्यावर हात टाकायचं. पण पहिल्यासारखा शिक्षकांसारखा मान पण अलीकडे नाही राहिला. कशातच मान मानतो नुसत्या शिक्षकात मान नका. अहो कशातच मान मानतो कशात राहिलं नाही तर कोणाचं. म्हणजे तुमचा आजोबा वगैरे म्हणजे आता तुमचा जन्म स्वातंत्र्याच्या आधीच आहे. स्वदेश आपला स्वातंत्र्य व्हायच्या आधीचा. तुमचा आजोबा म्हणजे इंग्रजांच्या काळातच असते. इंग्रजांच्या काळात तुम्ही नेहरूंना वगैरे बघितले? बघितलंय. बर कुठं बघितलंय? सोलापूर. बर मी सोलापूरला नेहरूंना बघायला बघाय मग काय आमचं चुलतं चालू होतं. मग मी बी रडत त्याच्या मागे लागलो. मी बी जाणार आहे म्हणलं. नाही लागतच नाही. मग ती नेहरू शर्ट शिवायचा. असले गुंड्याच्या अंगार घ्यायचं नेहरू शर्टच शिवायचा. नेहरू आता काय बा लोक नेहरू देते ते असं नेहरू शर्ट शिवायचा. आणि ते बी कसलं तर मग जांभळ कापड. कपड्यात लय कलर पण नसायचा. हो आणि एखाद्याला नाही जांभळ कापड मिळलं तर ते शाळेमध्ये बुडवायचं कापड. बर आणि नेहरूंना बघितलंय म्हणायचं थोडक्यात. अहो बघितलं आमच्या चुलत्या सगळे जाऊन सोलापूरला जाऊन आलं. मग आता आपण बघितलं तर प्रगती तर भरपूर झाली. पण मी असं ऐकलं होतं की 1972ला दुष्काळ लय मोठा पडला होता. ते काय होतं म्हणजे दुष्काळ केवढा होता ते? अहो दुष्काळ पाऊसच झाला नव्हता. किती वर्ष पाऊस नव्हता? 1 वर्ष. 1 वर्ष पडला नाही म्हणून दुष्काळ. मग आता अलीकडे 2-2 वर्ष 3-3 वर्ष पडत नाही. पण पहिले 1 वर्ष पडला नाही म्हणून पाऊस काळ असायचा का पहिला? पाऊस काळ लय तर लई पाऊस काळ. मग त्या दुष्काळात 72चा दुष्काळ होता त्यात काय काय झालं? माणसांचा हाल वगैरे झाला असतील. बरं हाल झालंय. काय झालं म्हणजे? काय पाणी नव्हतं लई प्यायला. बरं मग तुम्हाला काय आता तुम्हाला ते नव्हतं कसं म्हणताय तुम्ही असं म्हणता. अहो तुम्हाला मग नाही का 3 परसाच्या 2.5 परसा 2 परसाच्या खोल हिरी नव्हत्या. बरोबर. मग तो वड्याचे पाऊस नसल्यामुळे वड्याचे पाणी नव्हतं. नदीलाही पाणी काय पाऊस नसल्यामुळे नव्हतं त्यामुळे हिरींना पण पाणी नाही. मग आता कुठलं मग या साल आता काय तुम्ही 10-10 60-60 फूट 80 फूट 100-100 फूट तुम्ही हिरी नेताय. तुम्ही 500-500 1000 फूट तुम्ही बोल नेताय. म्हणजे ही आता दुष्काळ काय असं आठवायची म्हणजे ती पर्दी झाली तुमची. आज तुम्ही पातळी खाली घालवली. पहिल्या काळातली लोकांची पातळी का तुम्ही म्हणता मग 1 वर्षात तुमची एकटी आपदा झाली. आम्ही आता 3 वर्ष पाऊस ओली पडतोय लय पडत नाही तर आमच्या आपदा. अहो पण तुम्ही का आपदा मग कशी आहे तुमची आता? मग ही पाऊस काळ बंद म्हणजे थोडक्यात बदललं सगळं. कशामुळे बदललं असं तुम्हाला वाटतंय अलीकडं? निसर्गामुळं. म्हणजे तेच की पण निसर्गानं असं का बदल केलं? म्हणजे आपल्यामुळं झालंय का ती काय म्हणजे काय बदल काय झालेत पहिल्यात आणि आता बदल काय झालेत? अहो पहिल्यासारखी झाडं राखली आहेत. झाडं शेतकऱ्यांनी. बर एक झाडं राखली नाही. पहिलं तर मग आपल्या गावाकडे बारका वडा असू द्या ती वडा वाहत होता. बर 12 महिना. अहो एक मोठंच पाणी गव्हाण एक लाईनीचं पाणी गव्हाण पण ते त्या वड्याने वाहत होतं. मग नदीने तर वाहतच होतं वड्याने मोठ्या वाहत होतं. आपल्या गावाकडे वगळ असते त्या वगळीने तिकून पावसाळ्यात वाहतच पाणी वाहतच होतं. आणि दुसरा पाऊस येतो ते थोडकी कोणा धार ते वाहतच होत. मग ते काय त्याला काय असायचं ते शास्त्र धरलं तर बघितलं त्याचा अभ्यास केला तर आहे. अहो ते खाल्ले पाणी आहे जमीन वली आहे खाल्लं ते पाणी आहे. अहो त्या पाण्याचं त्या रानाचे ते वरच्या ढगाचं आकर्षण होत होतं. मग ते आकर्षण झालं. आता आकर्षण व्हायला तुम्हाला जागा नाही झाड नाही जमिनीत पाणी पण जमिनीत पाणी नाही. ते आकर्षण कसं व्हायचं? दुष्काळ वगैरे अलीकडचं पावसाळी परिस्थिती बघून तुम्हाला लय वेगळं वाटत? अहो मग वेगळं म्हणजे काय
अहो आम्हाला गुरं चारा गेलो तर आमच्या गावा वगळ असले त्या वगळीतनं आम्हाला येत नव्हतं. गवतले असायचं पाणी पाणी अहो त्या पड्याल्या माळाला गुरं आमच्या असली ही वगळ असली पाऊस आला म्हणलं तर गुरं आणत ती वगळ भरून आली तर आम्हाला येत नव्हतं. बर मग ती लांबनं असं जायचं जिथं पटकान असेल तिकुंडपणे मग ये जनावर पहिले हिंडवाय न्यायची का सगळी. अहो 12 महिने चारायला गुरं चारण्यावरच होती पहिली. हो आता काय आताही सोडत नाही ती दारात. काय मग पहिली चारायला वगैरे अशी मिळून मिसळून जायचा का. तर अहो मिळून मिसळून अहो मग काय ते सगळं गाव एका ठिकाणी नाही. ह्या बाजूचे त्या माळाला तिकडल्या कोपऱ्यावरची त्या माळाला तिकडल्या कोपऱ्यात त्या माळाला मजा अशी ती काही मिळून म्हणजे काय सगळी नाही असं आपलं 4 ग्रुप असं थोडक्यात. मग ती जनावर चरायला लावून काय करायचं तुम्ही. काय खेळायचं बसायचं. दुपारच्या भाकरी बांधून नेलेली ती काय दुपारा बांधण्याची पद्धत नव्हती. सकाळी 8-9 वाजता सोडले की संध्याकाळी 5 वाजताच बांधणार नाही. ती भाकरी न्यायच्या बांधून. पाऊस काळ भरपूर व्हायचं. मग ते पहिलं ती बिल्डिंगा टाकलेल्या सरकारनं बिल्डिंगा जुन्या टाकलेल्या होत्या रानाने. ती बांध उभा केलेला. मग कट म्हणा आता मग कट बिल्डिंग म्हणा तुम्हाला कळायचं नाला बिल्डिंग आता म्हणजे ती कट असते. मग ती पाऊस काळ रातचं पाऊस झालेला असला मग ते कट गच भरलेलं. मग कट भर दुपारच्याला आपलं गुरं काय गौतम मुलकाची खाऊन बसायची आईट बाज रोज करत नाही. आम्ही काय करायचं लाकडं घ्यायची चांगली बघून निवार लाकडं घ्यायची आपल्या अंगठ्यावर आणि ती कट बांधायला भरलेला असेल ते मागं जायचं आणि ती हेळ म्हणायचं त्याला हेळ. मग असं एवढं डबरं पाडायचं त्या कटाच्या मागं. आता इतकडं पाण्याला भरलेला आहे म्हणल्यावर त्या मागल्या बघलं ना एवढं डबरं पाडायचं लाकडानं दीड फाल असं एवढं. आणि ती मग त्यातलं ते पाणी पाथरून त्या वरच्या कटा द्यायचं. बर मग ती भाकरी खायची आणि ते हे माझ्या हेळाचं ते प्यायच नाही हे तो पाडायचं नाही का तुला हेळ. पाझरलेलं पाणी पण तिथलंच पेज तिथलंच प्यायचं तर कुठलं प्यायचं. मग ते साठलेलं जे बिल्डिंग नाला बिल्डिंग आहे त्यात पवायचा वगैरे का. नाही पवायचं एवढं पाणी कुठलं. ती काय नालं मोठं होतं का कट बारक माळाने आपलं. पहिलं घरी आंघोळी घरी करायची का विहिरीत करायची. विहिरीत करायची. मग दररोज सकाळी विहिरीतच आंघोळ करायची. त्यामुळे व्यायाम पण तेवढा व्यायाम म्हणजे काय ते अंग सगळे शिरा मोकळ्या होत होत्या. आम्हाला दात कसं काय कोलगेट नाही काय नाही. ते हिरव्याकडे गॅरा असू द्या शेडवाट असू द्या काय ते आपले घ्यायची माती तिथली हिरीच्याकडे जे आपली ते घ्यायची तेच घास डबक्या वाजवायच्या उड्या मारायच्या उसळ्या हाणायच्या उड्या हाणायच्या वरनं खाली. पहिलं आता अलीकडं दूध डेऱ्या जर्शा करते ती दुधासाठी वगैरे. पहिलं असं दूध व्यवसाय म्हणून बघितलं तर दूध घरच्यासाठीच खायला फक्त वापरलं जायचं. जनावरांचं दूध वगैरे असायचं ना म्हशीचं गायचं वगैरे. मग ती दूध मग एक व्यवसाय म्हणून असायचं अलीकडे बघ नाही का ते एक व्यवसाय म्हणून जर्शा वगैरे पालन करते ती. तसं पहिलं काय दुधाचा व्यवसाय असायचा का कसा असायचा. दुधाचा असायचा. बर असाय म्हणजे कसा अहो गावातला एक 2 माणूस असायचा. बर ती दूध गोळा करायचा. बर मापटं कोळवं चिपटं ते असे ते माप होती. बर मग ती माप घ्यायचं. तिनं आपलं 2-3 घागरे गोळा करायचे आणि ती 3 घागरी दूध गोळा करायचं आणि ते पंढरपूरला न्यायचं. बर आणि ती शहरातल्या लोकांनी तिने वाटायचं. ते नुसते मस्तराचं. बर तुम्ही जर्शी बिरशी आमकं मसाला नाही नुसते मस्तराचे दूध. पहिले जर्शा नव्हत्या का. नव्हत्या जर्शा नाही. बर नुसते मस्तराचं दूध जर्शी बघायला मिळायचं नाही. बर मग ती व्यवसाय आणि बाकीचं राहिलेलं 1 टाइम ती का 2 टाइम गवळी नेत नव्हता. सकाळचं तेवढं न्यायचा. बर ती काय संध्याकाळ दूध गवळी नेत नव्हता. संध्याकाळच काय करायचं संध्याकाळ इरजू लावायचं. बर आणि त्याचं करायचं दही. अहो सकाळबारी तुम्हाला तू एवढा डेऱ्यात ताक करायचं ते. बर ते रव्या मोठ्या टक्कू उच्चे रव्या लाकडाच्या रव्या. अहो त्याला दोरी 1.5 वाव त्याला गुंडळायची. अशी वाय उभा राहिली म्हणजे फर्रा 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 ती रवी घुसळायची. अहो लोणीची यायचं तर मग ते रवी नाचतं रवी घुसळल्या त्या डेऱ्यातनी. बर अहो काय
हे असलं बचकवर 2 बचके लोणी निघायचं ती. बर ते तुपासाठी मग ते तूप करायचं आणि ती पण मग काय घरी खायचं सणासुदीत इकडे तिकडे पोळ्यात खायचं इकडे तिकडे खायचं एखाद्यानं खाऊन काय नाही उरलं तर ते कोणी तर मग आपलं शहरात आपलं कुठं तरी एखाद्या आपल्या लोकांनी एकूण टाकायचं किंवा द्यायचं. आता पहिली भांडणं पण होत असतील म्हणजे आता हे जे नसतील होत पण क्वचित एखादं कुठं भांडण वगैरे झालं तर पहिलं मिटवायची कशी? नाही ती पंच मिटवायचं गावातलं पंच. मग ती पंचांचं कसं असायचं म्हणजे पंचांचा निर्णय मानायची का लोक? मानतच होती तर. बर आणि ती निर्णय बी बराबर देत होती. बर ठीक आहे चुकीचा निर्णय पहिले लोक चुकीचा निर्णय जे चुकी ती बराबर त्याला चुकीच हाय म्हणायला लागत होती. बर आता जेवणे नुसते चुकीवाला बघ बिन चुकीवाल्याला काय नाही चुकीवाल्याला हे असलं आता निघालंय. खऱ्याचं खरं कोणाचं असेल ते ना खोटीच्या मागं आता न्याय करणार आहे ती. खऱ्याची न्याय करणारे आताच्या काळात नाहीत. पंच पण तसं होतं पहिलं. त्यांचा निर्णय म्हणजे कोर्टासारखंच असायचं. कोर्टासारखं अहो ती मान्यच करायला लागत होतं. बर जे चूक आहे त्याला त्याची चूक मान्यच करायला लागत होती. बर आडवं तेवढं ती बोलायचं असं का मग असं आहे का तो असं केलं का अहो ती मान्यच करायला लागत होतं. आणि जर बांधाच कोणा एखाद्या जायचं त्याने ते उतरा बघायचं आणि ते रान मोजायचं त्या पंचाने. आणि त्या पंचाने जिथं दगड रावल तीच मान्य करायचं. बर पंच असं आता एखादा श्रीमंत माणूस आहे त्याच्या साईटनं व्हायच नाही का? अहो चांगला असू द्या पैसवान असू द्या मोठा असू द्या बारका असू द्या कसलं काय ते कोण आहे तिथं बारीक मोठा पण ती पंच तसं करत नव्हतं. बर ती मोठा आहे त्याला भिवून त्यासारखं बोलावं अशी पहिली पद्धत नव्हती. बर न्याय म्हणजे न्याय. अलीकडे ते राहिलंच नाही राहिलं नाही काय. आणि आमचं गाव बारकं होतं. मग त्यात काय पद्धत होतं ते पहिले आमच्यात मतदान नव्हतं. बर आमच्यात पंच निवडायचं कसं आमच्याचं नाव घ्यायचं. बर त्याचं एक नाव घ्यायचं त्याचं एक नाव घ्यायचं दोघात 4-5 नावं घ्यायची. बर आणि देवळामोरं माणसं सगळी गोळा व्हायची गोळा करायला लावायची. आणि त्याचं नाव घेईल ते आमच्या नाव घेत हात वर करा म्हणायचे. मग ते हात वर केलं मग कुणाचं नाव घेतलं लय लोकांचं हात वर होतं त्याच्यावरती निर्णय बघा. पंच होय. किती पंच असायचे? एक का 5-6 असायचं. 5-6 पंच असायचोय. तर आता मला आम्ही आता थोडं 1900च्या काळातलं मी बऱ्याच गोष्टी बघितल्या म्हणजे 2000च्या आधीच्या म्हणजे 20वे शतक आपण म्हणतो आणि आता जे चालू आहे ते 21वे शतक. आता बऱ्याच गोष्टी आम्ही तुमच्याकडून ऐकल्या की जुन्या काळात असं होतं आता असं आहे तसं आहे. मला तुम्हाला असं विचारायचं आहे की पहिल्या काळात सायकल नव्हती पण अलीकडे गाडी आली. पहिल्या काळात लाईट नसायच्या पण त्या अंधारामुळे बरंच प्रॉब्लेम पण होत असतील. आता लाईट आल्या. पहिलं बऱ्याच गोष्टी खराब होत असलेल्या वगैरे त्यासाठी आता फ्रीज आलं खूप साऱ्या गोष्टी सुखसुविधा आल्या. मग तुम्हाला असं वाटत नाही का की हे चांगलं आहे? पहिले हे गोष्टी होत्या तर जरा थोडं प्रॉब्लेम यायचं पण आता ह्या गोष्टी आल्यात हे तुम्हाला वाटत नाही का चांगल्या पण आहेत ह्या गोष्टी? अहो हे बाधिकार गोष्टी आहेत आताच्या. तेच मला विचारायचं काय बाधिकार वाटतंय? म्हणजे आता गाडी आहे ही चुकीच आहे का? म्हणजे पहिली सायकलवर जायला वेळ लागायचा ना. होय पण अलीकडे गाडीवर लगेच जाते. ह्याच्यात काय ती कोण आहे? अहो ते काय लय महत्वाची कामं गाडी करत नाही. बर आता या काळात चुकीची तेवढी कामं करते त्या गाड्या. महत्वाच्या कामाला गाड्या काय लय हाय का असणारे हाय ते बी काय थोडं हाय करते की. बरोबर. पण 4 आणे महत्वाच्या कामाला आणि 12 आणे इतर कामाला अशा गाड्या आहेत. इतर काम म्हणजे कुठली अशी अहो कुठे कुणी कोण चल म्हणला की बोंबलं जायचं कोण कुठं काय कर मला जायचं कोण इकडे जायचं कोण तिकडे जायचं. बर अहो असे पहिला आता निरोप द्यायचं म्हणलं किंवा चांगलं वाईट बरं वाईट सांगायचं म्हणलं तर त्या माणसाच्या घरी किंवा त्या पाहुण्याच्या घरीच जाऊन सांगावं लागायचं. पण अलीकडे मोबाईल आलेत आपण फोनवर लगेच सांगतोय. मग असं वाटत नाही का मोबाईल चांगले आहेत? तुम्ही लय मला आडवं लावत जाऊ नका. अहो पहिली पद्धत कशी काय ती एकच माणूस नाही एकच माणसाची एकच पोरगी त्या गावात दिली नाही. बरोबर. मग अहो 10-5 लोकांची त्या गावात पोरी दिलेल्या असायच्या. बरोबर. अहो कोण नाही कोण महिन्या 5 दिवसाला कोण नाही कोण गेलेला असतो. मग ती गेलेला कळाल्यावर ती शेजारच्या पोरीची माहिती आमका आला
मग आमच्या घरी असं सांगा, आमच्या असं सांगा, अहो असंच करा. अहो ती सांगत होत तुम्ही म्हणायचं मग ती काही एकटाच एकच माणूस बरोबर. अहो अशी पद्धत होती बरोबर. चौकड. मग मोबाईलमुळे काय तोटे झालेत असं वाटतंय तुम्हाला? अहो काय सगळ्या खोट्याच बातम्या त्यात आहेत, त्यानं तोट कशाचं काय, मी खरं काय पोहोचना काय माणसापर्यंत. खरं बोच. तुमचं मनापासून आभार की तुम्ही आम्हाला 20व्या शतकात म्हणजे तुमच्या काळात काय गोष्टी घडल्या, आता कसं चुकीच्या पद्धतीने चालू, किंवा तुम्ही म्हटलं की बऱ्याच गोष्टी अशा पण आहेत की चांगल्या पण आहेत किंवा काय वाईटच आहेत थोडक्यात जास्त करून. तर ह्या सगळ्यांची माहिती दिली त्याबद्दल अजून एकदा तुमचा आभार मानतो. पण आता मला एक असं तुम्हाला बोला वाटतं की तुम्ही एक 4 वाक्य अशी सांगा की जाता जाता की लोकांनी काय केलं पाहिजे, जुन्या गोष्टी कुठल्या थांबवल्या पाहिजे, किंवा जे होतंय ते थोडं चुकीचं होतंय, अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या गोष्टी लोकांना तुम्ही सांगाल शेवट जाता जाता? अहो चुकीच्या गोष्टी घडायच्या नाही पाहिजे. अहो वागणं नीट वागलं पाहिजे, बोलणं नीट बोललं पाहिजे, तो मग मान मानतो राखला पाहिजे एकामेकाचं. त्याला हे असल्या सगळं केल्या पाहिजे, त्या माणसाने मानल्या पाहिजे, त्या जाणल्या पाहिजे, त्या ही असली पद्धती व्हायला पाहिजे त्या. मग काय काय गोष्टी अशा होत नाही त्या, ते व्हायला पाहिजेत असं तुमचं मत आहे. हां मलाही असं म्हणायचं आहे की आज तुम्ही खूप सारा आज आम्हाला गप्पा गोष्टी केल्या, सगळ्या गोष्टी झाल्या, तर ह्या सगळ्यांना तुम्ही एक वेळ दिला, तुम्ही सगळ्या गोष्टी आम्हाला सांगितल्या, एक जुना काळ आमच्या पुढे मांडला, तर त्या सगळ्यांबरोबर अजून एकदा मी तुमचा आभार मानतो. धन्यवाद.